ईशानला पावसाचा आवाज नेहमी जवळचा वाटायचा. पावसात भिजले रस्ते, थांबलेली माणसं आणि वाहत जाणाऱ्या गाड्या पाहताना त्याला वाटायचे की सगळ्यांचं आयुष्य कुठेतरी जात असतं, पण कुणालाच नक्की माहीत नसते की कुठे. त्या संध्याकाळी पाऊस जरा जास्तच होता. ऑफिसमधून निघताना त्याला उशीर झाला होता आणि बसस्टॉपवर गर्दी वाढली होती. छत्र्यांच्या आड लोक एकमेकांकडे न पाहता उभे होते, जणू प्रत्येकजण आपापल्या विचारात हरवलेला. तेवढ्यात ती समोर येऊन उभी राहिली. ओले केस, कपाळावर पडलेली एक बट, हातात घट्ट धरलेली फाईल आणि चेहऱ्यावर दिवसाचा थकवा असूनही डोळ्यात विचित्र शांतता. ईशानने नकळत तिच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर वळवली. पण काही क्षणातच त्याला जाणवलं की ती गर्दीत असूनही तिची उपस्थिती वेगळी भासत होती. बस आली, लोक चढले, दोघं जवळजवळ शेजारीच उभे राहिले. बस हलली. पावसाच्या थेंबाचा आवाज काचा ठोकू लागला. कुणीच काही बोललं नाही, पण त्या शांततेतही एक अदृश्य संवाद सुरू झाला होता. पुढचे काही दिवस ते दोघं त्याच वेळेला त्याच बसस्टॉपवर भेटू लागले. आधी फक्त ओळखीचं हसू, मग हलकीशी मान हलवणं, मग 2 शब्द. तिचं नाव माया होतं. ती एका लहानशा कंपनीत काम करत होती. ईशान सॉफ्टवेअर कंपनीत होता, पण त्याला कामाबद्दल फारसं बोलायला आवडत नव्हतं. माया मात्र बोलकी होती. ती दिवसात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. ईशान ऐकायचा. त्याला पहिल्यांदाच असं वाटलं होतं की कोणीतरी त्याचं न बोलणं समजून घेत आहे. हळूहळू बसस्टॉपचं अंतर कमी पडलं. कधीकधी ते चालत चालत घरी जायचे, पावसात भिजायचे. माया हसायची तेव्हा ईशानला स्वतःचंच आयुष्य हलकं वाटायचं. त्याला कधीच प्रेमाबद्दल फारसं वाटलं नव्हतं, पण माया त्याच्या आयुष्यात आली आणि सगळं नकळत बदललं गेलं. एक दिवस माया थांबून म्हणाली की तिला पावसात भिजायला आवडतं, कारण पाऊस सगळं खरं करून टाकतो. ईशान काही बोलला नाही, पण त्याला वाटलं की कदाचित तिचं म्हणणं बरोबर आहे. दिवस सरत गेले. दोघं जवळ आले. फार मोठी वचने नव्हती, फार मोठे शब्द नव्हते, पण एकमेकांसाठी वेळ होता. कधी नदीकाठी बसणं, कधी साधा चहा, कधी फक्त शांत चालणं. माया स्वप्नांबद्दल बोलायची. तिला पुढे जायचं होतं, मोठं काहीतरी करायचं होतं. ईशान मात्र वर्तमानात जगणारा होता. त्याला स्थैर्य हवं होतं, शांतता हवी होती. तरीही तो तिच्या स्वप्नांना ऐकताना स्वतःलाही वेगळ्या नजरेने पाहू लागला. एक दिवस ईशानला कळलं की त्याच्या वडिलांची तब्येत बरी नाही. घरची जबाबदारी त्याच्यावर येणार होती. माया त्याच्यासोबत होती, पण तिच्या डोळ्यातही भीती होती, कारण तिला माहीत होतं की आयुष्य आता सोपं राहणार नाही. तरीही दोघांनी काहीही बोलायचं टाळलं. प्रेमात असताना माणसं कधीकधी वास्तवाकडे दुर्लक्ष करतात. हळूहळू ईशान बदलू लागला. तो शांत झाला, कमी बोलू लागला. माया जाणवत होतं की काहीतरी दूर जात आहे, पण तिने प्रश्न विचारणं टाळलं, कारण काही उत्तर ऐकायची तयारी नसते. एक संध्याकाळी पाऊस पुन्हा आला. दोघं नदीकाठी उभे होते. ईशान खूप वेळ शांत राहिला. शेवटी एवढंच म्हणाला की आयुष्य कधीकधी आपल्याला वेगळ्या दिशेला नेतं. माया काही बोलली नाही. तिने फक्त त्याचा हात घट्ट धरला, पण काही हात कायम धरता येत नाहीत. ईशानला त्या घट्ट पकडलेल्या हातात थोडासा आधार वाटला, पण त्याच वेळी त्याला हेही कळून चुकलं की आधार कायमचा नसतो. तो फक्त त्या क्षणापुरता असतो. पावसाचे थेंब वाढत गेले, नदीचं पाणी गढूळ झालं आणि त्याच्या मनातले विचारही तसेच अस्वस्थ झाले. त्या दिवशी दोघं फारसं बोलले नाहीत. वेगळे होताना मायानं मागे वळून पाहिलं. जणू काहीतरी सांगायचं राहिलंय असं तिच्या डोळ्यात दिसत होतं, पण शब्द ओठांपर्यंत आलेच नाहीत. पुढचे दिवस बदललेले होते. आधी सहज भेटणं होतं, आता ते ठरवून करावं लागत होतं. ईशान घरच्या जबाबदाऱ्यात अडकत गेला. हॉस्पिटल, औषध, खर्च, चिंता. त्याच्या आयुष्यात सगळं जड होत गेलं. माया त्याच्यासाठी थांबायचा प्रयत्न करत होती, पण तिचं स्वतःचं आयुष्यही पुढे सरकत होतं. ऑफिसमध्ये तिला नवीन संधी मिळाल्या, मोठ्या प्रोजेक्ट्स, बाहेरच्या शहरात जाण्याच्या शक्यता. ती आनंदी व्हायची, पण तो आनंद कुणाशी शेअर करावा हेच तिला कळत नव्हतं. हळूहळू फोनवरचं बोलणं कमी झालं. आधी रोज बोलणं, मग 2 दिवसातून एकदा, मग फक्त मेसेज, आणि काही वेळा तर पूर्ण शांतता. माया फोन हातात धरून बसायची, स्क्रीनकडे पाहत राहायची, पण ईशानचा मेसेज येत नसे. ती स्वतःला समजवायची की तो अडचणीत आहे, त्याला वेळ द्यायला हवा, पण मन समजवताना हृदय मात्र दुखतच होतं. एक दिवस माया थेट त्याच्या घरी गेली. तिला भीती वाटत होती, पण आणखी थांबणं शक्य नव्हतं. ईशानने दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा लपवलेला नव्हता. घरात शांतता होती, आजारपणाची एक वेगळीच हवा होती. माया काही बोलायच्या आधीच त्याने मान खाली घातली.
दोघं समोरासमोर बसले. शब्द शोधत होते, पण सापडत नव्हते. माया म्हणाली की तिला समजून घ्यायचं आहे, पण पूर्ण अंधारात राहायचं नाही. ईशानने खूप वेळाने डोळे वर केले आणि सांगितलं की त्याला स्वतःचं आयुष्य सांभाळता येत नाहीये, तर दुसऱ्याचं कसं सांभाळणार? तो म्हणाला की तिला अडवायचं नाही, तिची स्वप्न तोडायची नाहीत. माया ऐकत होती, पण प्रत्येक शब्द तिच्या मनात खोलवर रुतत होता. तिला कळत होते की तो प्रेम कमी झालं म्हणून नाही, तर जबाबदाऱ्यांमुळे मागं हटतोय. पण कारण काही असो, वेदना तीच असते. त्या दिवशी माया रडली नाही. ती शांतपणे उठली, दरवाजाजवळ थांबली आणि एवढंच म्हणाले की कधी कधी माणसं योग्य असतात, पण वेळ चुकलेली असते. ईशान काही बोलू शकला नाही. दरवाजा बंद झाला आणि त्या आवाजासोबत त्याच्या नात्याचाही एक अध्याय बंद झाला. वर्ष सरली. वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मायाचं आयुष्य वेग घेत होतं. तिने शहर बदललं, कामात स्वतःला झोकून दिलं. लोक तिच्या यशाबद्दल बोलू लागले. फोटो, कार्यक्रम, नाव सगळं मिळत होतं. पण रात्री शांततेत जेव्हा सगळं थांबायचं, तेव्हा ईशानची आठवण आपोआप डोळ्यासमोर यायची. कधी पावसाचा आवाज ऐकला की कधी बसस्टॉप दिसला की तर कधी साध्या चहाच्या वासानेही ती आठवण जागी व्हायची. ईशानचं आयुष्यही पुढे गेलं, पण वेगळ्या मार्गाने. वडील गेले, जबाबदाऱ्या बदलल्या, पण मनावरची जखम तशीच राहिली. तो कामात गुंतला, लोकांमध्ये राहिला, पण आत कुठेतरी एकटाच होता. त्याला माया कधीच विसरता आली नाही, पण तिला परत आणण्याची हिंमतही झाली नाही. कारण काही नाती परत मिळवण्यासाठी नसतात, ती फक्त जपण्यासाठी असतात, हे त्याला आता कळलं होतं. एका पावसाळी दुपारी अनेक वर्षांनंतर ते पुन्हा भेटले. योगायोग साधा होता. तोच बसस्टॉप, तोच पाऊस, ईशान तिथे थांबलेला आणि माया कारमधून उतरलेली. दोघांची नजर अचानक भेटली. क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला. सगळ्या आठवणी एकदम समोर उभ्या राहिल्या. पण यावेळी कुठलीही घाई नव्हती, कुठलाही ताण नव्हता, फक्त शांतता होती. ते थोडं बोलले. आयुष्याबद्दल, कामाबद्दल, जुन्या ओळखींबद्दल. भूतकाळाबद्दल फारसं काही बोललं नाही, कारण काही गोष्टी शब्दांपलीकडे असतात. वेगळे होताना माया हसली आणि म्हणाली की आयुष्यात तिला खूप काही शिकून गेलं. ईशानने मान हलवली. त्यालाही तेच वाटत होतं. माया निघून गेली. ईशान बसस्टॉपवर उभा राहिला. पाऊस थांबला होता, रस्ता ओला होता, पण आकाशात थोडीशी उजळणी दिसत होती. त्याला जाणवले की प्रेम नेहमी एकत्र राहण्यात नसतं. कधीकधी ते फक्त मनात राहूनही आयुष्यभर सोबत करतं. तो घरी जायला निघाला. पावसाच्या त्या हलक्या वासात त्याला आयुष्याचं खरं अर्थ कळत होतं. काही नाती अपूर्ण राहतात, पण ती अपूर्णताच आपल्याला पूर्ण बनवते.